बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढते, त्यामुळे विदर्भात आणि किनारपट्टीवरील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकणात देखील पावसाचा जोर पुढचे 2 दिवस कायम राहणार असून रत्नागिरी आणि चंद्रपुरात पावसाचा जोर जास्त असेल। पुढील 3 ते 4 दिवस मुंबई, रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे। हवामान विभागाने या परिसरात अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केलाय। मुंबईसह राज्यात पावसाने चांगलाच जोर धरलाय। मुंबईतील पश्चिम उपनगरामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। अंधेरी, मालाड, कांदिवली, बोरिवली या परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली। मुंबईत पुढचे 3 ते 4 दिवस पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये पहाटेपासूनच पावसाने विश्रांती घेतली आहे, मात्र अधूनमधून मुसळधार पावसाच्या सरी बरसतायत। जगबुडी नदी इशारा पातळी आणि धोक्याच्या पातळीच्या दरम्यान वाहतीये। पावसाचा जोर वाढल्यास नदीकाठचे रस्ते आणि शहरी भागातील काही ठिकाणी रस्त्यावरती पाणी येण्याची शक्यता आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सध्या पावसाचा जोर कायम आहे। प्रशासनाने आज ऑरेंज अलर्ट जारी केलाय, तर तेरेखोल नदी सध्या इशारा पातळीवरून वाहते, मात्र पावसाचा जोर कायम राहिला तर आज पुन्हा एकदा ही नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात एनडीआरएफची टीम तैनात ठेवण्यात आली आहे। मागील आठवड्याभरापासून जोरदार पावसामुळे राजुरा गावातील गोरक्षगंगा नदीवरील धबधबे प्रवाहित झाले, त्यामुळे पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी धबधब्यावर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते। मात्र यावेळी वनक्षेत्रामध्ये विनापरवानगी प्रवेश करू नये असं आवाहन प्रशासनाने केलंय। नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत पावसामुळे वाढलेले भाजीपाल्याचे दर आता कमी होऊ लागलेत। फरसबी, शेवगा, वाटाण्यासोबतच कोथिंबीर आणि पालेभाज्यांचे दर कमी झालेत। एका आठवड्यापूर्वी बाजार समितीत 20 ते 42 रुपये किलो दराने विकला जाणारा टोमॅटो आता 60 ते 70 रुपयांवरती पोहोचलाय, तर किरकोळ मार्केटमध्ये टोमॅटोची 120 रुपये किलो दराने विक्री होतीये। राज्यातील बाजार समितीत ज्वारीची 7228 क्विंटलची आवक झाली। लोकल ज्वारीची सर्वाधिक 1500 क्विंटल आवक झाली असून ज्वारीला सरासरी 1800 रुपयांपासून ते 5150 रुपयांपर्यंतचा दर मिळतोय। मुंबई बाजारात ज्वारीला 4100 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतोय। बीड जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन पिकावरती मोठ्या प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव झालाय, मात्र कृषी विभागाकडे मनुष्यबळ नसल्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर सल्ला आणि मार्गदर्शन मिळत नाही, त्यामुळे सोयाबीनचं उत्पादन घटण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात आमठाणा येथील बाजारात हिरव्या मिरचीच्या दरात कमालीची घसरण झाली आहे। हिरव्या मिरचीला प्रति किलो 25 ते 27 रुपये दर मिळाल्यामुळे शेतकरी संकटात सापडलेत। गणेशोत्सवानिमित्तानं मध्य आणि कोकण रेल्वेवरून 202 गणपती विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय मध्य आणि कोकण रेल्वे प्रशासनाने घेतलाय। प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी या विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत, तर या विशेष रेल्वे गाड्यांचे तिकीट आरक्षण 21 जुलैपासून सुरू होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे। राज्य सरकारने लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममधून आणलेली वाघनखं सातारा इथल्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये ठेवण्यात आली आहेत। या संग्रहालयात शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचं उद्घाटन झालं। आजपासून ही ऐतिहासिक वाघनखं जनतेला पाहता येणार आहेत। कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी मंदिर समितीच्या वतीनं ऑनलाईन स्पेशल देणगी दर्शन पास सुविधा सुरू करण्यात आली आहे। 500 रुपयांच्या दर्शन पाससाठी ऑनलाईन सेवेची सुरुवात मंदिर समितीच्या वतीनं करण्यात आली असून देशभरातील भाविकांना मोबाईल ॲपवरूनही पास काढून दर्शन घेता येणार आहे आणि या मोबाईल ॲपची सेवा 22 जुलैपासून कार्यान्वित होणार आहे। मध्य रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी उद्या सकाळी 11:05 पासून ते दुपारी 3:05 पर्यंत माटुंगा आणि मुलुंड स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर, तर सीएसएमटी आणि सोनाभट्टी ते वांद्रे स्थानकादरम्यान सकाळी 11:10 पासून ते संध्याकाळी 4:10 पर्यंत अप हार्बर मार्ग आणि सकाळी 11:40 पासून ते संध्याकाळी 4:40 पर्यंत डाऊन हार्बर मार्गावरती ब्लॉक देण्यात येणार आहे। मुंबई उपनगरातील नागरिकांचं जीवनमान उंचावण्यासोबतच झोपडपट्टी सुधारण्यासाठीच्या उपाययोजनांसाठी एकूण 1088 कोटी 71 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। या अंतर्गत रस्ते, ड्रेनेज सिस्टम, पाणीपुरवठा, विद्युत व्यवस्था, खेळांची मैदानं, अंगणवाड्यांची स्थापना, उद्यानांची निर्मिती अशा प्रकारची कामं तसंच झोपडपट्टी भागातील बेरोजगारांसाठी कौशल्य विकास आणि आरोग्य सुविधांचा विकास आदी प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत। विमान प्रवाशांच्या वाढत्या विक्रमी संख्येच्या पार्श्वभूमीवर आता विमानं हाऊसफुल होत आहेत, त्यामुळे अनेक प्रवाशांना विमान कंपन्या प्रवास नाकारतायत। जून महिन्यामध्ये देशामध्ये एकूण 2364 प्रवाशांना विमान प्रवास नाकारल्याची माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं दिली आणि त्यांनी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरून ही माहिती समोर आली आहे।
ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील विविध प्रभाग समित्यांमध्ये गेल्या 15 दिवसांपासून सिंगल यूज प्लास्टिक बंदी मोहीम तीव्र स्वरूपात राबवण्यात येते. 1 ते 15 जुलै या कालावधीत केलेल्या सिंगल यूज प्लास्टिक बंदी मोहिमेत ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील एकूण 1393 आस्थापनांना भेटी देण्यात आल्या. या अंतर्गत एकूण 803 किलो सिंगल यूज प्लास्टिक जप्त करण्यात आलं असून 4,01,000 रुपये इतका दंड वसूल करण्यात आलाय. विदर्भ आणि मराठवाड्यातील उद्योगांना दिलेली वीज शुल्क माफी तब्बल 3.5 महिन्यांसाठी सुरू ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय आणि आता या दोन्ही भागातील नवीन आणि जुन्या उद्योगांच्या वीज बिलात 7.5% इलेक्ट्रिसिटी ड्युटी आकारली जाणार आहे. माझी लाडकी बहीण योजनेला वाशिम जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळतोय. जिल्ह्यातील 1,10,532 लाभार्थी महिलांनी अर्ज भरलेत तर सर्वाधिक अर्ज कारंजा तालुक्यातून भरण्यात आलेत. शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल आणि वंचित घटकांसाठी 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी 7 जूनला ऑनलाईन सोडत काढण्यात आली होती. त्याद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी आणि प्रतीक्षा यादी आज प्रसिद्ध होणार आहे. या सोडतीद्वारे शाळेमध्ये प्रवेशासाठी निवड झालेल्या मुलांच्या पालकांना त्यांनी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावरती 22 तारखेपासून SMS येण्यास सुरुवात होईल. आष्टी तालुक्यातील करेवडगाव इथल्या रस्ता नसल्यामुळे विद्यार्थ्यांना चिखलातून वाट काढत शाळेत जावं लागतंय. या पावसात परिस्थिती अजूनच बिकट झाल्यामुळे पालक विद्यार्थ्यांना खांद्यावर घेऊन चिखलातून वाट काढतायत. त्यामुळे त्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांनी रस्ता तत्काळ करून द्यावा अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. रावेर तालुक्यातील सातपुडाच्या पर्वतरांगामध्ये अनेक आदिवासी पाडे मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. पाड्यांवरती पाण्याचे स्रोत नसल्यामुळे दऱ्याखोऱ्यात जाऊन महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. मात्र सरकार या बाबीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. जळगावातील पारोळा शहरामध्ये तब्बल 20 दिवसांनंतर पाणीपुरवठा झाला. मात्र पाणीपुरवठा केलेलं पाणी देखील दूषित असल्यामुळे महिला संतापल्यात. संतप्त महिलांनी पालिकेच्या कार्यालयात घेराव घालून अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. भुसावळहून मोंढाळा मार्गे बोदवडकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे या खड्ड्यातून मार्ग काढताना वाहन चालकांना कसरत करावी लागते. विशाळगडावरती मुस्लिम समाजावरती झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ जळगावात एमआयएमच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात आलं. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदनातून मागणी करण्यात आली. विशाळगड प्रकरणातील आरोपींवरती UAPA अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झालेत. शनिवारपासून जरांगे पाटील पुन्हा आज उपोषण करतायत. दरम्यान लवकरात लवकर मराठ्यांच्या मागण्या मान्य करा असं आवाहन जरांगे पाटलांनी सरकारला केलं. आमरण उपोषणाच्या 17 दिवसांनंतर जरांगे पश्चिम महाराष्ट्र दौरा करणार आहेत. जगलोच तर 18व्या दिवशी तसाच अँब्युलन्समधून शांतता रॅलीत सहभागी होईन असं जरांगे म्हणालेत. तर 288 आमदार पाडायचे की ठेवायचे हे अंतरवली सराटीमध्ये होणाऱ्या बैठकीत ठरवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आपलं बलिदान गेलं तरी चालेल पण मराठा आरक्षणाचा प्रश्न तडीस लावल्याशिवाय माघार घेणार नसल्याचा इशारा जरांगेंनी दिला. भाजप आमदार अमित साटम यांनी मनोज जरांगेंवरती टीका केली. प्राणाची पर्वा न करता उपोषणाला बसलात याचा एक सामान्य मराठा म्हणून आम्हाला अभिमान आहे. मात्र आता तुम्ही शरद पवारांच्या नादी लागून भरकटले आहात आणि त्यामुळे इतर समाजाचं तुम्हाला समर्थन मिळत होतं त्यापासून तुम्ही दुरावत चाललाय अशी टीका साटम यांनी केली. मराठ्यांचे आमदार अंगावर घालू नका अशा शब्दात जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीका केली होती. जरांगेंच्या या टीकेला प्रसाद लाड यांनी प्रत्युत्तर दिलं. मराठा समाजाला तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे, नरेटिव्हची नाही असं वक्तव्य प्रसाद लाड यांनी केलं. जे प्रमाणपत्र नाकारण्यात आलं त्याचं सत्य आधी जाणून घ्या असा सल्ला त्यांनी दिला. आरक्षणावरून फक्त देवेंद्रजींना टार्गेट करणं थांबवा असं आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनोज जरांगे पाटलांना केलं. आरक्षणाचे खरे मारेकरी हे उद्धव ठाकरे असल्याचं म्हणत त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला. काहींच्या मेंदूला बुरशी लागली आणि त्यांची बुरशी काढण्याचं काम करा असं सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं. नाव न घेता त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय आयोजित करण्यात आलेल्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. वाघनखांवरून राजकारण करणं हा शिवरायांच्या पराक्रमाचा अपमान असल्याचं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांचा समाचार घेतला. त्यांना इतक्या दिवसात जे जमलं नाही ते आम्ही केलं, शिवरायांच्या कार्याचा सन्मान आम्ही केला असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांना खडेबोल सुनावले. लोकसभेला दुर्लक्ष झालं पण विधानसभेला लक्ष द्या, तिजोरीची काळजी करू नका, निधी दिला जाईल असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलं. जे टीका करतात ते लंडनला गेले की वाघनखं बघतात आणि इथे येऊन टीका करतात.
असं म्हणत त्यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. तर गडावर मद्यपान करणाऱ्यांविरोधात कडक कायदा आणणार असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं. वाघनखं साताऱ्यात आली ही अभिमानाची गोष्ट आहे अशी प्रतिक्रिया देत शिवेंद्रराजे भोसले यांनी सरकारचे आभार मानले. जे वाघनखांना बदनाम करतात त्यांना हात जोडून विनंती, कृपया बदनामी करू नका. वाघनखांबाबत कुणी गैरसमज पसरवू नयेत असं आवाहन करत त्यांनी विरोधकांना टोला लगावला. तर ज्या वाघनखांची नोंद इतिहासामध्ये आहे त्या वाघनखांबाबत गैरसमज पसरवू नका असं म्हणत खासदार उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं आंतरराष्ट्रीय ख्यातीचं स्मारक दिल्लीमध्ये व्हावं अशी मागणी सरकारकडे केली. ज्यांना वाघनखं आणायची नव्हती ते म्हणाले वाजत गाजत का आणली नाहीत. मात्र ब्रिटिश सरकारनं काही अटी लिहून दिलेल्या आहेत. जर अटी शर्ती मोडल्या तर ते केव्हाही वाघनखं घेऊन जाऊ शकतात असं सडेतोड उत्तर शंभूराज देसाईंनी विरोधकांच्या टीकेला दिलं. वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. UPSCकडून पूजा खेडकरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसंच यापुढे कोणतीही परीक्षा देण्यावर बंदी घालण्यात आली आहे. पूजा खेडकर प्रकरणाची UPSCकडून सखोल चौकशी करण्यात आली आणि UPSCचे नियम डावलून परीक्षा दिल्याचं चौकशीमध्ये निष्पन्न झालंय. दिव्यांग प्रमाणपत्रासाठी पूजा खेडकरनं सादर केलेलं बनावट रेशन कार्ड समोर आलंय. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या YCM रुग्णालयात रहिवासी पुरावा म्हणून सादर केलेल्या रेशन कार्डवरती एका कंपनीचा पत्ता असल्याचं उघड झालंय. IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्या नावे असलेली थर्मोवेरिटा ही इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अखेर सील करण्यात आली आहे. महापालिकेचा 2,77,000चा कर थकवल्यामुळे कर संकलन विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. तर थकीत कर न भरल्यास सील केलेल्या कंपनीच्या मिळकतीचा 21 दिवसांनंतर लिलाव केला जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलं. पावसामुळे कर्ली नदीला पूर आला असून कुडाळ शहरातील गुलमोर हॉटेल इथे पाणी साचल्यानं वाहतूक दुसऱ्या मार्गे वळवण्यात आली आहे. मात्र तरी देखील नागरिक जीव धोक्यात घालून याच मार्गावरून प्रवास करतायत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे तेरेखोल नदी धोक्याच्या पातळीवरून वाहतेय तर कर्ली नदी इशारा पातळीवरून वाहतेय. त्यामुळे बांदा आळवाडी परिसर आणि बांदा मच्छी मार्केटमध्ये पुराचं पाणी शिरलंय. अनेक घरांना पुराच्या पाण्यानं वेढा दिलाय. कोल्हापूरच्या विशाळगड परिसरात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस बरसतोय. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय. अनेक ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता आहे. दौंडच्या केळगावातील पंडिता रमाबाई मुक्ती मिशन संस्थेच्या अधीक्षकाच्या पतीनंच 3 अल्पवयीन मुलींवरती लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भास्कर निरगुट्टी असं लैंगिक अत्याचार केलेल्या व्यक्तीचं नाव असून या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. दरम्यान विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे यांनी यवत पोलीस स्टेशनमध्ये जाऊन दोषींवरती कारवाई करण्याची मागणी केली आहे.